Hello my dear students, welcome to my channel Mathematical. We have to grow mathematics to mathematics. ठीक आहे. तर आपण लास्टली काय बघितलं होतं? लास्टली बघितलं which chapter आपण सेकंड चॅप्टर बघतोय which one? Parallel lines. बरोबर ना? आपण फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केला होता which one? Basic concepts in geometry. Hope so you understand the first chapter. तर तुम्हाला फर्स्ट चॅप्टर जर समजला असेल तर सेकंड खूपच इझी आहे. ठीक आहे. काय होतं आपला पॅरलल लाईन्स. ठीक आहे. मी स्टार्ट केला होता, तुम्हाला इंट्रो पण दिला होता, मी काय तुम्हाला सांगितलं होतं, मी एकदा रिवाइज करतो 5 मिनिट. ठीक आहे. बघून घ्या. आपण काय शिकलो होतो? वी गॉट द पॅरलल लाईन्स म्हणजे काय होतं की एखाद्या सेम प्लेन वर दोन लाईन्स आपण ड्रॉ केल्या जस्ट लाईक दॅट. इफ यू ड्रॉ द टू लाईन्स ऑन द सेम प्लेन अँड दॅट बोथ द लाईन्स नेवर इंटरसेक्ट टू ईच अदर. म्हणजे दिलेल्या दोन्हीही लाईन कशामध्ये आहे? को-प्लेनर म्हणजे एका प्लेन मध्ये आहे. जसा हा व्हाईट बोर्ड आहे किंवा तुमचं नोटबुक आहे, एका प्लेन मध्ये असलेल्या दोन लाईन्स ज्या एकमेकाला काय करत नाही, टच करत नाही. इट मीन्स व्हॉट? इंटरसेक्ट करत नाही. त्याला आपण काय म्हणतोय? पॅरलल लाईन्स म्हणतोय. सिंपल. देन वी ड्रॉ द व्हॉट? This diagram, what is it? We draw the two parallel lines and we get the one transversal. आपण ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतोय की दोन लाईन्सच्या मधामधून जी लाईन ट्रॅव्हल करत आहे जस्ट लाईक दॅट लाईन ए इज द अवर ट्रान्सव्हर्सल. सिंपल. दॅट ए इज व्हॉट अवर ट्रान्सव्हर्सल. सिंपल. ठीक आहे. आपण डायग्राम मधनं काही आपण पॉइंट्स घेतलेले होते. व्हेरी इझी. सी युअर फर्स्ट पॉइंट. व्हॉट इज इट? लिनियर पेअर अँगल्स. तुम्हाला मी सांगितलं होतं लिनियर पेअर म्हणजे काय होते? लिनियर म्हणजे एकाच्या जवळपासचे एकामेकाच्या जवळपासचे को इन्सिडन्स अँगल. सिंपल. सी हियर इथे अँगल 1 आहे, अँगल 2, अँगल 3 and अँगल 4 फॉर द लाईन L. सिंपल. and for line M angle 5, angle 6, angle 7, angle 8. very easy. then see here that angle 1 plus angle 2 equals to how much? 180 degree. how? because we get the linear pair angles. आपण linear pair angles घेतोय आणि linear म्हणजे काय होते? कोइन्सिडन्स एकामेकाच्या जवळचे. ठीक आहे. बघा इथे 1 च्या जवळ काय आहे? 2 आहे. means 1 plus 2 is how much? angle of 1 plus angle of 2 is how much? 180 degree. Simple. then angle of 2 plus angle of 3 is how much? Also 180 degree. then angle of 3 plus angle of 4 is also how much? 180 degree. then also angle of 4 plus angle of 1 is how much? 180 degree. very simple. ठीक आहे. that's the for first line L. and if you get the second line M. ठीक आहे. जर आपल्याला second line M साठी काढायचं तर आपण ते पण काढू शकतोय. काय म्हणायचे? angle 5 plus angle 6 equals to how much? 180 degree. then angle 6 plus angle 7 equals to how much? 180 degree. सिंपल. आपण सिंपल ते संपूर्ण काढू शकतो की angle 7 plus angle 8 equals to 180 degree and angle 8 plus angle 1 equals to 180 degree. सिंपल. काय आहे? लिनियर पेअर मीन्स व्हॉट? एखाद्या अँगलच्या जवळचा अँगल आहे, दोघांचे ऍडिशन किती होते? 180 डिग्री. सिंपल. दॅट्स द फर्स्ट पॉइंट. क्लियर? ठीक आहे. दिस इज युअर सेकंड वन, द पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल. ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. करस्पॉन्डिंग अँगल काय असते? एकामेकाला करस्पॉन्ड करते. सिंपल. बघा इथे हा जो 1 आहे हे करस्पॉन्डिंग टू विच अँगल? 1 करस्पॉन्ड टू 5. व्हाय? बिकॉज एलच्या फ्रंटचे जे काही अँगल्स आहे आपण बघितलं होतं की लाईन एलच्या फ्रंटचे जे काही अँगल्स आहे ते लाईन एलच्या फ्रंटच्या अँगलला काय असते? करस्पॉन्डिंग असते. आणि लाईन एलच्या खालचे जे काही अँगल्स आहे ते लाईन एलच्या खालच्या अँगलला काय असते? करस्पॉन्ड असते. बघा इथे अँगल जो 1 आहे त्यात करस्पॉन्ड टू अँगल 5. बघा इथे अँगल 1 करस्पॉन्ड टू अँगल 5. ठीक आहे. आपण या मधामध्ये इक्वल टू सिम्बॉल द्यायचं. मी तुम्हाला फर्स्ट जो व्हिडिओ पाठवला होता, फर्स्ट जो इंट्रोडक्शन दिलं होतं त्यामध्ये मी सिम्बॉल दिलं नव्हतं, कारण तुम्हाला मला आता सांगायचं होतं की अँगल 1 इक्वल टू अँगल 5 का बरं आहे? बिकॉज अँगल 1 करस्पॉन्ड टू अँगल 5. ओके ना? बिकॉज अँगल 1 इन फ्रंट ऑफ अँगल L and also अँगल 5 इन फ्रंट ऑफ अँगल L. म्हणजे अँगल 1 जो आहे तो लाईन L च्या वर आहे आणि अँगल 5 जो आहे लाईन M च्या वर आहे. सिंपल. then सिंपल अँगल 1 इक्वल्स टू अँगल 5, अँगल 2 इज इक्वल टू अँगल 6. बघा इथे अँगल 2 पण फ्रंटला आहे, अँगल 6 पण आहे. that's both are the correspond to each other. then simple 4 correspond to 8 and 3 correspond to 7. आपण ते लिहिले. ठीक आहे. that's why we say that the pair of corresponding angle is very easy. ठीक आहे. then third one is what? second is clear. third one is what? the pair of the interior alternate angle. मी तुम्हाला alternate सांगितलं होतं. alternate means काय होते? alternate means opposite angles. ठीक आहे ना? आपण alternate म्हणजे काय होते? ऑपोजिट अँगल. सिंपल. बघा समजा आपण एखादी अँगल घेतला आहे, आपल्याला काय आहे? पेअर ऑफ इंटेरियर. आता इंटेरियर म्हणजे काय होते तुम्हाला मी सांगितलं होतं. व्हॉट इज इंटेरियर? दोन लाईन्सच्या मधामध्ये जे काय अँगल्स प्रेझेंट आहे. बघा मी काय बोलतोय, दोन लाईन्सच्या मधामध्ये जे काय अँगल्स प्रेझेंट आहे विच वन? लाईन L आणि लाईन M च्या मधामध्ये जे काय अँगल्स प्रेझेंट आहे विच वन? 3, 4, 6, 5. बरोबर ना? त्या अँगल्सला आपण काय म्हणू? इंटेरियर अँगल्स म्हणू. पण आपल्याला काय घ्यायचं आहे? इंटेरियर ऑल्टरनेट अँगल. म्हणजे काय घ्यायचं आहे? इंटेरियर अँगलचं ऑपोजिट अँगल घ्यायचे आहे. म्हणजे 3 चा काय होणार? अपोजिट अँगल 5. बरोबर ना? अपोजिट असा. आणि 4 चा काय होणार? 6 होणार. सिंपल. 3 चा 5 आणि 4 चा 6 होणार. सी हियर 4 चा 6
angle 4 equals to angle 6 and angle 3 equals to angle 5. Why? Because we have to get the interior alternate angle. Simple. Now see the fourth one, the pair of exterior alternate angle. हे पण खूप इझी आहे. तुम्हाला सांगितलं होतं की लाईनच्या बाहेरचे अँगल्स, ठीक आहे ना, लाईन ए आणि लाईन ए च्या बाहेरचे जे काही अँगल्स आहेत त्याला आपण काय म्हणू, एक्सटेरियर अँगल म्हणू. बट वी हॅव टू गेट द एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल. आता ऑल्टरनेट म्हणजे काय होते, अपोजिट अँगल. म्हणजे जे काही एक्सटेरियर अँगल्स आहेत त्यांचे काय घेऊ आपण, अपोजिट अँगल्स घेऊ. सिंपल. म्हणजे तुझं काय होणार, 8 होणार, बिकॉज 2 इज ऑल्सो एक्सटेरियर अँगल, लाईन ए च्या बाहेरचा आहे, आणि 8 इज ऑल्सो एक्सटेरियर अँगल, लाईन एम च्या बाहेरचा आहे. Simple. Then see here, what is it? Then 2 is exterior angle of the 8. Very good. See here, 2 is the exterior angle of 8. So किती काय येणार, 2 is the exterior alternate angle of 8 and the for one our angle is 7. ठीक आहे. व्हेरी इझी. सिंपल. समजलं मी काय सांगतोय, तर पेअर ऑफ द एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल सेज ॲज की जे काय अँगल्स लाईन ए आणि एम च्या बाहेरचे आहेत ते काय असते, मी मला ऑल्टरनेटिव्ह आपण घेतलं आहे की 2 चा 8 होईल आणि 1 चा 7 होईल. सिंपल. ते लास्ट वन इज व्हॉट, दॅट 4 पॉइंट्स आर क्लिअर. ते लास्ट पॉइंट इज इंटेरियर अँगल्स ऑफ द सेम साइड. आता सेम साइड तुम्हाला माहिती आहे, इंटेरियर अँगल म्हणजे काय होते की जे अँगल्स एल आणि एम च्या मधामध्ये बिलॉंग करतात आपण काय म्हणतोय, इंटेरियर अँगल्स म्हणतोय. सिंपल. जे अँगल्स जे लाईन ए आणि लाईन एम च्या मधामध्ये बिलॉंग करत आहे इथे 3, 4, 5, 6 त्या अँगलला काय म्हणू आपण, इंटेरियर अँगल म्हणू. बट वी हॅव टू गेट द इंटेरियर अँगल्स ऑफ द सेम साइड. आपल्याला सेम साइड काय घ्यायचे आहे, इंटेरियर अँगल्स घ्यायचे आहे. इथे अल्टरनेट शब्द वापरला आहे का, नाही. म्हणजे आपण अपोजिट करायचं आहे का, नाही. काय घ्यायचं आहे, सेम साइड. सेम साइड म्हणजे व्हॉट, 4 चा काय होणार, 5 होणार. सी हियर 4 इज इक्वल टू 5, अँगल 4 इक्वल टू 5 आणि तिथे काय होणार, 6 होणार. बघा सेम साइड, इकडे पण सेम साइड, इकडे पण सेम साइड. सिंपल. व्हेरी इझी, व्हेरी क्लिअर. तुम्हाला 5 पॉइंट समजले असेल. ठीक आहे. त्यानंतरचा काय पॉइंट आपण घेतोय, ठीक आहे. लेट्स सी हियर, व्हेरी इंटरेस्टिंग. ठीक आहे. तुम्हाला 5 पॉइंट समजले असेल, देन होल्ड डाऊन द व्हिडिओ, पॉज द व्हिडिओ अँड राइट डाऊन दॅट ऑल इन युअर नोटबुक. ठीक आहे. क्लिअर. देन सी युअर नेक्स्ट थिंग व्हॉट. ठीक आहे. नेक्स्ट ठीक आहे, 5 पॉइंट पुन्हा बघायचे आहे की ज्यामुळे तुमचे कॉन्सेप्ट्स अबाउट दॅट पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, होप सो यू अंडरस्टँड दॅट थिंग आणि पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सी द फर्स्ट पॉइंट. आणि आपण फर्स्ट पॉइंट बघू काय म्हणते. ठीक आहे. when two lines बघा, when two lines intersect the pair of opposite angles, formed are congruent. ठीक आहे. व्हेरी सिंपल. मी काय सांगतो बघा, यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, वर्टिकल अपोजिट अँगल घ्यायचे. काय घ्यायचे आहे, वर्टिकल अपोजिट अँगल्स घ्यायचे. ठीक आहे. बघा तुम्हाला ते 5 पॉइंट जर समजले असेल तर आपण आता नेक्स्ट 5 पॉइंट बघू. खूपच इझी आहे. तुम्हाला 5 प्रॉपर्टी समजले, तुम्हाला इझिली समजून जाईल की आपण पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणत आहोत. ठीक आहे. सी द फर्स्ट इज व्हॉट, when two lines intersect the pair of opposite angles. Simple. when two lines intersect the pair of opposite angles formed are congruent. ठीक आहे. आपण तेच बघितलं आहे की जेव्हा कोणत्याही दोन लाईन्स म्हणजे कोणत्या लाईन ए आणि एम, ओके ना, पेअर ऑफ अपोजिट अँगल्स, ठीक आहे ना, आणि जो आपला लाईन एम एन आहे आपल्याकडे ट्रान्सव्हर्सल आहे, बरोबर. It means what, when the two lines intersect the pair of opposite angles form a congruent angle. So can you see here vertical opposite angle आपण घेऊ. काय आपल्याकडे vertical opposite angles, what is it, angle 1 equals to angle 3. बघा इथे काय असते ना. ठीक आहे. सिंपल फंडा आहे की वर्टिकल अपोजिट अँगल मध्ये काय होते की एका लाईनवर जे काय अँगल्स प्रेझेंट आहेत, लाईन ए ला अँगल्स कोणते आपल्याकडे 1 2 3 4, लाईन एम ला कोणते आहेत आपल्याकडे 5 6 7 8. सिंपल. तर लाईन ए चे जे काय अँगल्स आहेत ते एकमेकांना काय असतात, अपोजिट असतात, बरोबर ना. वर्टिकल अपोजिट मीन्स व्हॉट, जे वर्टिकल लाईनवर बिलॉंग करत आहे आणि एकमेकांना काय आहे, अपोजिट आहे. फॉर फर्स्ट लाईन बघा इथे 1 ला अपोजिट काय आहे, 3 आहे. फर्स्ट लाईन बघतोय आपण. फर्स्ट लाईन इज वर्टिकल अपोजिट अँगल्स मध्ये फर्स्ट लाईन बघतोय. फॉर फर्स्ट लाईन 1 इज अपोजिट टू 3 मीन्स अँगल 1 इक्वल्स टू अँगल 3, बरोबर. सेकंड बघा इथे 2 अपोज टू 4 मीन्स व्हॉट, दॅट अँगल 2 इक्वल्स टू अँगल 4. सिंपल. व्हेरी सिंपल. ठीक आहे. आपण जर सेकंड लाईन बघितली इथे लाईन एम साठी, इथे काय आहे, 6 इज अपोजिट टू 8 and 5 is opposite to 7 means what, 5 is opposite to 7 and 6 is opposite to 8. ओके. व्हेरी सिंपल. मी काय सांगितलं बघा, पुन्हा एकदा रिवाइज करतोय. when the two lines intersect the pair of opposite angles formed are congruent. ठीक आहे. म्हणजे टू लाईन्स आपल्याकडे एल आणि एम
आर अपोजिट अँगल्स फॉर्म करत आहे, ठीक आहे ना. अपोजिट अँगल जर फॉर्म करत असेल व्हर्टिकली ते काय असतात, कॉंग्रुएंट असतात, बरोबर. म्हणजे व्हर्टिकल अपोजिट अँगल्स काय असते, एका लाईन साठी जी आपल्याकडे एक लाईन येईल त्यासाठी व्हर्टिकल लाईन कोणती आहे, ही ए आहे, ज्याला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणतो. त्यासाठी आपल्याला अँगल्स घ्यायचे फर्स्ट लाईन साठी इथे बघा, 1 साठी अपोजिट अँगल काय होणार, 3 होणार, बरोबर. 2 साठी 4 होणार, सिंपल. देन 5 साठी 7, व्हेरी इझी. आणि 6 साठी 8, ठीक आहे. अँगल 6 साठी अँगल 8 होणार. अँड बोथ आर अँड ऑल आर इक्वल टू ईच अदर, ठीक आहे. व्हेरी सिंपल, व्हेरी क्लिअर. तुम्हाला समजली फर्स्ट प्रॉपर्टी, नोटबुक मध्ये नोट करून टाका, ठीक आहे. डायग्राम पण काढायची सगळ्यांनी, ओके. देन सी द सेकंड वन, सी द सेकंड प्रॉपर्टी, ओके. नाउ वी हैव टू सी द सेकंड प्रॉपर्टी. व्हाट इज इट? व्हेरी सिंपल. सेकंड खूपच इझी आहे. तुम्हाला जर प्रॉपर्टी समजत असेल तर समजून घ्यायचं, ठीक आहे. सेकंड इज व्हॉट, द supplementary the angle in the linear pair are the angle in the linear pair. तुम्हाला मी शिकवलं लिनियर पेयर काय असते लास्ट, ठीक आहे ना. लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी, बरोबर, ठीक आहे. बघा तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला मी शिकवलं होतं लास्टली आपण जे काही 5 पॉईंट घेतले होते फर्स्ट ऑफ ऑल, त्यामध्ये आपण काय बघितलं होतं, पेअर ऑफ लिनियर अँगल्स बघितलं होतं. लिनियर पेअर ऑफ अँगल बघितलं होतं. काय बघितलं होतं की जे काय अँगल्स एकमेकाला को इन्सिडेंट असतात त्याचे ऍडिशन किती होते, 180. बघितलं होतं की अँगल 1 प्लस अँगल 2 इक्वल्स टू 180, अँगल 2 प्लस अँगल 3 इक्वल्स टू 180, अँगल 3 प्लस अँगल 4 इक्वल्स टू 180, आणि अँगल 4 प्लस अँगल 1 इक्वल्स टू 180, ठीक आहे. त्यामध्ये आपण काय बघू, अँगल 1 प्लस अँगल 4 इक्वल्स टू हाऊ मच, 180 degree, बरोबर. देन सेकंड, वेट अ मिनिट, अँगल 1 अँगल 2, देन अँगल 2 प्लस अँगल 3 इक्वल्स टू 180 degree, then angle 3 plus angle 4 equals to how much also 180 degree, and the last one is what, angle 4 plus angle 1 equals to 180 degree, ठीक आहे. फॉर फर्स्ट लाइन, बरोबर. मी काय सांगतो बघा, the angles in the linear pair are supplementary means what, the addition of both the angles how much, 180 degree. त्याला आपण काय म्हणतोय, सप्लिमेंटरी म्हणतो. कन्फ्युज नाही व्हायचं. सप्लिमेंटरी मीन्स व्हॉट, द ऍडिशन ऑफ बोथ द अँगल्स हाऊ मच, 180 degree. दॅट्स व्हाय वी से दैट पेयर्स आर सप्लिमेंटरी, ठीक आहे. सिंपल. फॉर लाइन एल साठी काय होत आहे, अँगल 1 प्लस अँगल 2 इक्वल्स टू 180, अँगल 2 प्लस अँगल 3 इक्वल्स टू 180, अँगल 3 प्लस अँगल 4 इक्वल्स टू 180, आणि अँगल 4 प्लस अँगल 1 इक्वल्स टू 180, ठीक आहे. देन फॉर लाइन एल साठी काय होणार, मग लाइन एम साठी काय होणार, अँगल 5 प्लस अँगल 6. बघा इथे अँगल 5 plus angle 6 equals to 180 degree. Simple. Then angle 6 plus angle 7 equals to how much, 180 degree. Then angle 7 plus angle 8 equals to also 180 degree. And the last one, angle 8 plus angle 5 equals to how much, 180 degree. That all are the supplementary angles. त्याला आपण supplementary angles का बरं म्हणतोय, कन्फ्युज व्हायचं नाही. लक्षात ठेवा, पुन्हा सांगतोय, माइंड मध्ये फिक्स करा. सप्लिमेंटरी म्हणजे काय होते की दोन अँगलचं ऍडिशन किती आलं पाहिजे आपल्याकडे, 180 डिग्री. तेव्हा आपण त्याला काय म्हणू, सप्लिमेंटरी पेअर म्हणू, बरोबर ना. आणि आपण कशाच घेतोय, लिनियर पेअर घेतोय, लिनियर अँगल्स घेतोय. मीन्स व्हॉट, जे काही अँगल्स एकमेकाला काय असेल, को इन्सिडन्स असेल, एकामेकाच्या जवळच्या अँगलचे ऍडिशन किती येते, 180 डिग्री येते, बरोबर. मीन्स 1 च्या जवळ 2 आहे, ऍडिशन इज 180, 2 च्या जवळ 3 आहे, ऍडिशन इज 180, 3 जवळ 4 आहे, मीन्स अँगल 3 प्लस अँगल 4 180, आणि सिम्प्लिसिटी ऍट देअर, ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल, व्हेरी इझी कॉन्सेप्ट. त्यानंतर पुन्हा आपल्याकडे 3 प्रॉपर्टी आहे, त्या 3 प्रॉपर्टी आपण नेक्स्ट डे बघू, नेक्स्ट क्लासमध्ये, ठीक आहे. तोपर्यंत तुमच्या नोटबुक मध्ये नोट करून टाकायचं आणि कीप स्टडी, ओके. अभ्यास करायचा सगळ्या गोष्टींचा, तुम्हाला प्रॅक्टिस करायची. एकदा काही तुम्हाला कॉन्सेप्च्युअली समजले, तुम्ही इझिली मला पण सांगू शकता, स्वतःला पण समजावू शकता, ठीक आहे. सो होप यू अंडरस्टँड. राईट डाउन दॅट ऑल इन युअर नोटबुक. सो कीप स्टडी and keep smiling. Take care. Thank you.